नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये सेक्शन बी चा नेक्स्ट सब्जेक्ट आपल्यासाठी जो आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. त्या इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या प्रीवियस पेपरची आपण ॲनालिसिस करणार आहोत. माहिती आपल्याला 10 क्वेश्चन्स 20 मार्क्ससाठी हा विचारला जातो. 141 ते 150 ही त्याची क्वेश्चनची सिक्वेन्स असणार आहे आपल्या मेन्स पेपरमधली. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये सिलेबस काय आहे एक्झॅक्टली बघा. सब्जेक्ट हा सोपा आहे. ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा तुम्हाला लॉजिक लावायचं नाही आहे, काही एक्स्ट्रा आपल्या साईडनं काही इनपुट द्यायचं नाही आहे. जे आहे त्याचा अभ्यास करायचा आपल्याला, फक्त व्यवस्थित तेच आपल्यासाठीचं इनपुट असणार आहे. ह्याचा जर सिलेबस बघितला मेन्शन केल्याप्रमाणे टाइप्स ऑफ द प्रोडक्शन, प्लांट लेआउट, प्रोसेस प्लॅनिंग, वर्क स्टडी, SQC स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल आणि एक सेपरेट पोर्शन जो आहे तो आहे मेट्रोलॉजीचा. आता याला आपण प्रोडक्शनमध्येही कन्सिडर करू शकतो आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. याला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचं हे खरं तर हा मेन पोर्शन जो आहे तो येतो मेट्रोलॉजी, तो प्रोडक्शनमध्ये येतो. बट आपल्या सिलेबसमध्ये मेट्रोलॉजी हा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचं एक्सटेन्शन दिलं आहे. चला, हा सुद्धा महत्त्वाचा आहे. याविषयी क्वेश्चन्स विचारले गेलेत. आपण आपल्या ॲनालिसिसमध्ये 2017, 2013 आणि 2011च्या पेपरची आपण डिटेल्ड ॲनालिसिस केली आहे. त्यामध्ये ॲनालिसिसमध्ये जर बघितलं आपण हे पॉईंट्स तर कन्सिडर केलेच आहेत, बट ह्याचे सब टॉपिक सुद्धा आपण कन्सिडर केले आहेत. आता सब टॉपिकमध्ये कुठले कुठले एक्झाम्पल, हे सॅम्पलिंग असेल, म्हणजे SQC मध्ये एक्झॅक्टली करायचं आहे काय तुम्हाला, मेट्रोलॉजीमध्ये कुठले पॉईंट्स रीड करायचे आहेत, आपल्याला काय वाचायचं आहे एक्झॅक्टली. चला, आपण आता डिटेल थोडंसं डिस्कस करूया आपण. आता टाइप्स ऑफ द प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा प्रोडक्शनमध्ये आपल्याला माहिती टाइप्स ऑफ द प्रोडक्शन्स, मास प्रोडक्शन असेल, जॉब शॉप प्रोडक्शन असेल, बॅच प्रोडक्शन असेल, प्रोजेक्ट असेल, या टाईपचे प्रोडक्शन्स विषयी क्वेश्चन्स यास विचारले जातात. हे बेसिक्स आहे बघा, हे माहितीच पाहिजे आपल्याला. हे क्वेश्चन्स तसे कमी विचारले गेलेत, पण इथं पॉसिबिलिटी बनते आता 2020च्याही पेपरला पण, कारण हा पोर्शन सोपा आहे आणि बेसिक्स आहे बघा. प्रोडक्शनचं बेसिक्स आहे किंवा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचंही बेसिक्स म्हणूया आपण याला. नंतर प्लांट लेआउट. आपल्याला माहिती आहे की इंडस्ट्रीमध्ये जो इंडस्ट्री लेआउट असतात, आता प्रत्येक इंडस्ट्री ही वेगवेगळी असते बघा. काही इंडस्ट्री एक पर्टिक्युलर प्रोडक्टच बनवते, काही इंडस्ट्री वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट्स बनवते, म्हणजे व्हेरिएशन्स असतं प्रोडक्टमध्ये. आणि काही इंडस्ट्री एकदमच बेस्ड अपॉन ऑर्डर, एकदम स्पेशल पर्पज सुद्धा प्रोडक्ट बनवते. कस्टमरची जशी ऑर्डर आहे त्याप्रमाणे प्रोडक्ट्स बनवते. अशा वेगवेगळ्या टाईपचे प्लांट लेआउट्स असतात. आता प्लांट लेआउट्स म्हणजे कुठल्या टाईपचे प्रोडक्ट्स तयार होतात आणि किती क्वांटिटीमध्ये तयार होतात आणि त्याचं व्हेरिएशन किती आहे, त्याचं व्हेरिएशन किती आणि व्हॉल्यूम ऑफ क्वांटिटी म्हणजे क्वांटिटी किती आहे, त्याप्रमाणे हे प्लांट लेआउट म्हणजे अरेंजमेंट ऑफ द मशीन्स असते बघा इंडस्ट्रीमध्ये. जेणेकरून आपला बराचसा इथं टाईम वाचतो. यामध्ये वर्करचाही टाईम वाचतो, मटेरियल हँडलिंगचा. याच्यामध्ये वर्क इन प्रोसेस इन्व्हेंटरी असेल, म्हणजे बरेचसं मॅनेजमेंट जे आहे त्या टाईपमध्ये बराचसा टाईम सेव्हिंग होऊन जातो आणि प्रोडक्टिव्हिटी वाढते. आता ह्या सब्जेक्टमध्ये आपण बोलणार आहोत फक्त आणि फक्त ह्या प्रोडक्टिव्हिटीविषयीच बोलणार आहोत आपण इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय असते, आउटपुट आपण इनपुट असते. मग आउटपुट आपल्याला कसं वाढवता येईल आणखी जास्तीत जास्त. इनपुट म्हणजे तुम्ही काहीतरी पैसा लावतात, मॅन असेल, मशीन असेल, मटेरियल असेल, एनर्जी असेल, रिसोर्सेस असतील, आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला खरंच आउटपुट भेटतंय का. आता खरं बघितलं तर ह्या प्रोडक्टिव्हिटीच्या टर्म्समध्ये आउटपुट, आपल्याला फायनल आउटपुट काय असते, आपलं प्रॉफिट असते बघा. ब्रेक इव्हन ॲनालिसिसमध्ये त्याविषयी आपण सांगणार आहोत. ब्रेक इव्हन ॲनालिसिस काय असते थोडक्यामध्ये. आणि नंतर याच्यामध्ये आउटपुट म्हणजे काय, तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये जर 1000 एक्झाम्पल 10,000 रुपये लावले असेल तर तुम्हाला 10,000पेक्षा जास्तच एक्सपेक्टेशन असतं. ती असते त्या टाईपमध्ये, म्हणजे 12,000 पाहिजेत आपल्याला, 20,000 पाहिजेत, 30,000 पाहिजेत. एकमेव ही अशी टर्म आहे बघा प्रोडक्टिव्हिटी, की प्रोडक्टिव्हिटी ही नेहमी एकपेक्षा जास्त असायला हवी. आपण बघितलं ना, एफिशियन्सी कशी असते, एकपेक्षा कमीच असते. आणि त्याच्या अपोजिटमध्ये असलेली प्रोडक्टिव्हिटी नेहमीच एकपेक्षा जास्त हवी. तुम्ही 10,000 रुपये लावतात तर तुम्हाला नक्कीच 10,000पेक्षा जास्तच भेटायला पाहिजे. हे कुठल्याही मॅन्युफॅक्चररचं किंवा त्या ऑर्गनायझेशनचं मेन एम असतं. त्या प्लांट लेआउट्समध्ये आपण बघतो की बेस्ड अपॉन द प्रोडक्ट. आता एक्झाम्पल कुठले कुठले प्लांट लेआउट्स असतात त्याच्यामध्ये. एक्झाम्पल लाईन लेआउट असतो, त्याला आपण प्रोडक्ट लेआउट म्हणतो. नंतर प्रोसेस लेआउट असतो, म्हणजे अकॉर्डिंग टू द प्रोसेस, ही प्रोसेस झाल्यानंतर ही झाल्यानंतर ही झाल्यानंतर ही, त्या टाईपमध्ये मशीनची अरेंजमेंट असते बघा. आणि प्लांट लेआउटमध्ये हे लाईन लेआउट जो आहे त्याला आपण मास प्रोडक्शन म्हणतो. मास प्रोडक्शन म्हणजे इथून प्रोडक्ट ऑपरेट झाला पुढच्या मशीनवरती, तिथून ऑपरेट झाला पुढच्या मशीनवरती, तिथून ऑपरेट झाला पुढच्या मशीनवरती, आणि लगेच आपण त्याला डायरेक्टली फायनल क्वालिटी टेस्टिंगसाठी पाठवू शकतो किंवा डायरेक्टली आपण त्याला डिस्पॅच करू शकतो. त्या टाईपचे. आता कुठला प्रोडक्ट लेआउट झाला, प्रोसेस लेआउट झाला, दोघांचा कॉम्बिनेशन लेआउट असतो. नंतर फिक्स्ड प्रोजेक्ट लेआउट असतो या टाईपमध्ये. मग या टाईपचे हे प्लांट्स लेआउट्स याच्यामध्ये असतात. नंतर आहे बघा प्रोसेस प्लॅनिंग. आता प्रोसेस प्लॅनिंगमध्ये खूप ब्रॉड टर्म आहे. याच्यामध्ये आपण ह्याला कंट्रोल करणार आहोत ह्या टर्मला. आता एक्झाम्पल MRP, मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग असेल, किंवा MRP2 असेल, मटेरियल रिसोर्स प्लॅनिंग 2 असेल, ERP असेल, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग असेल,
महत्त्वाचं हे आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये असलेलं हे मास्टर प्रोडक्शन शेड्यूल असेल, बिल ऑफ मटेरियल्स असेल, इन्व्हेंटरीच्या टर्म्स रिलेटेडच्या टर्म्स असतील, हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच टाईपमध्ये ह्याच्यामध्ये कसं असतं, जसा ही प्रोडक्ट आतमध्ये येऊन जातो इंडस्ट्रीमध्ये, मग त्याचा एक मॅप तयार केला जातो बघा, राउटिंग म्हणतो आपण त्याला. मग त्यावरती कुठल्या कुठल्या कशा कशा सिक्वेन्शियल प्रोसेसेस वर्कआउट होणार आहेत. ह्या प्रोसेस प्लॅनिंग खूप ब्रॉड टर्म आहे, त्याला आपण त्यावेळेस आपण आपण कंट्रोल करूया आणि आपण डिस्कसही करूया व्यवस्थित. आता प्रोसेस प्लॅनिंगमध्येच मी माझ्या सिम्प्लिसिटीसाठी काय घेतलंय, सॅम्पलिंग घेतलंय. आता सॅम्पलिंगमध्ये काय असतो बघा, सिंगल सॅम्पलिंग प्लान असतो, डबल सॅम्पलिंग प्लान असतो आणि सॅम्पलिंगचे बाकीचे काही टाईप्स आहेत. बट आपण काही ठराविकच टाईप्स त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत, तेच महत्त्वाचे आहेत आपल्यासाठीचे. आता या सॅम्पलिंगच्या नंतरच असतो बघा एक ओसी कर्व असतो, ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक्स कर्व असतो. मग त्यामध्ये म्हणतो आपण प्रोड्युसर्स रिस्क असते, बरोबर ना. एक प्रोड्युसर्स रिस्क असते, कन्झ्युमर्स रिस्क असते, अल्फा आणि बीटा विषयी आपण डिस्कस करणार आहोत. नंतर या सॅम्पलिंगमध्ये सिंगल सॅम्पलिंग, मल्टी सॅम्पलिंग, एक्झाम्पल मास प्रोडक्शनमध्ये आपल्याला सॅम्पलिंग वापरावी लागते. प्रत्येक प्रोडक्टला आपण सिक्वेन्शियली चेक करणं पॉसिबल नाही आहे, कारण त्यामध्ये टाईमही जास्त लागतो आणि मग कॉस्टसुद्धा जास्त इन्कर्ड असते. आता एक महत्त्वाचा टॉपिक आहे याच्यामधला हा वर्क स्टडी आहे बघा. आता वर्क स्टडीमध्ये आपण दोन टाईपच्या स्टडी करतो बघा. एक असते मेथड स्टडी आणि दुसरी असते टाईम स्टडी, बरोबर. वर्क मेजरमेंट त्याला आपण म्हणतो. टाईम स्टडीला आपण काय म्हणतो, वर्क मेजरमेंट. आणि वर्क स्टडीमध्ये हे मेथड स्टडी. आता काय असतं बरं एक्झॅक्टली याच्यामध्ये, आपण काय करतो सुरुवातीच्या ह्या वर्क स्टडीच्या पहिल्या पोर्शनमध्ये, हाफ पोर्शनमध्ये काय करतो आपण, मेथड स्टडी करतो. म्हणजे पर्टिक्युलर आपण वर्करला ट्रेस करतो, आपण मटेरियलला ट्रेस करतो, आपण मशीनला ट्रेस करतो. मग अननेसेसरी ज्या ऍक्टिव्हिटी असतील त्या आपल्याला अवॉइड करता येतील का याच्यामध्ये, मग ते आपण वेगवेगळ्या चार्ट्सनं प्लॉट करतो. आपण कुठले कुठले चार्ट्स असतात त्याच्यामध्ये, फ्लो चार्ट्स असेल, एक्झाम्पल स्ट्रिंग डायग्राम्स असतील, किंवा याच्यामध्ये काही मायक्रो मोशन स्टडी सुद्धा असते बघा. याच्यामध्येच मायक्रो मोशन स्टडी असेल आणि गँग प्रोसेस चार्ट असेल, या टाईपमध्ये म्हणजे आपल्याला ऑप्टिमायझेशन फाइंड आउट करता येतं. 200 प्रोसेस चार्ट्स असतो. एकदम सोपा पोर्शन आहे बघा, एकदम सोपा पोर्शन आहे हा पूर्णच इंडस्ट्री इंजिनिअरिंगचा, आणि खूप चांगल्या प्रकारे आपण हा कव्हर करणार आहोत. बघा तुम्ही कुठल्याही एक्झामच्या जरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले तरी चालेल आपल्याला. मग नंतरचा जो पोर्शन असतो बघा याच्यामधला, वर्क स्टडीमधला हा टाइम स्टडी असतो बघा, टाइम मेजरमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये 3-4च टर्म्स आहेत, खूप सोप्या टर्म्स आहेत. आपण स्टॉप वॉचच्या मदतीने आपण एखाद्या वर्करचा लागणारा टाइम कॅल्क्युलेट करतो आपण, त्यावर मग आपण नॉर्मल टाइम असतो, ऑब्झर्व्ह टाइम असतो बघा. 3च टर्म आहे त्याच्यामध्ये, ऑब्झर्व्ह टाइम आहे, नॉर्मल टाइम आहे आणि स्टँडर्ड टाइम आहे. आणि ह्याच्यानुसार मग क्वेश्चन्सही विचारले गेले आहेत एक्झाम्सला, क्वेश्चन्स बाकीच्या एक्झाम्सलाही विचारले गेले आहेत, ते आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. मग तो पोर्शन याच्यामध्येच येऊन जातो बस. हा सगळा इथं स्टडी केला आहे आणि त्याच विषयीचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. नंतर आपण दुसरा पोर्शन जो घेतला, स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल, त्याला आपण SQC म्हणतो बघा. SQC काय असतं बरं, हे SQC काय असतं, हे स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. त्यामध्ये आपण काय करणार आहोत, चार्ट्स प्लॉट करणार आहोत बघा. आणि चार्ट्स कोणासाठी प्लॉट करणार आपण, व्हेरिएबल्स आणि ॲट्रिब्यूटसाठी आपण चार्ट्स प्लॉट करणार आहोत. मग कुठल्या कुठल्या टाईपचे चार्ट्स असतात, एक्झाम्पल व्हेरिएबल्समध्ये एक्स चार्ट्स असतो किंवा त्याला मीन चार्ट म्हणतो आपण, आणि ॲट्रिब्यूटसाठी असे वेगवेगळ्या टाईपचे त्याला आपण रेंज चार्ट, आर्ट चार्ट्स म्हणतो आपण. सॉरी, इकडे व्हेरिएबल्समधला हा रेंज चार्ट्स, आर्ट चार्ट्स, आणि ॲट्रिब्यूट्समधले लागणारे मग आपला हा पी चार्ट्स आहे, हा CP चार्ट्स आहे, किंवा ह्याच्यामध्ये आणखी पुढे यू चार्ट्स आहे, सिग्मा चार्ट्स आणखी इकडेच येऊन जातो हा. बट आपण इकडं व्हेरिएबल्समध्ये एक्स चार्ट्स आणि आर चार्ट्स याविषयीची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. आणि इथं असणारे वेगवेगळे चार्ट्स आहेत बघा. पी चार्ट्स, प्रपोर्शन ऑफ द डिफेक्टिव्ह वगैरे. CP चार्ट्स आहे, नुसता C चार्ट्स आहे. या टाईपचे चार्ट्स जे आहेत ते चार्ट्स कसे प्लॉट करायचे, त्यामुळे आपल्याला काय भेटतं एक्झॅक्टली, आणि कुठला चार्ट्स कुठे वापरला जातो, त्याविषयीचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. आणि त्याविषयीच आपल्याला पुढे डिस्कस करायचं आहे याच्यामध्ये. बसा, या टाईपमध्ये 2017ला क्वेश्चन्स विचारले गेलेत, 11ला कुठलाच क्वेश्चन नाही याच्यामध्ये. प्रत्येक वर्षी क्वेश्चन्स कुठे विचारले जातात, तुम्ही ह्या वर्क स्टडीला तुम्ही स्किप करू शकत नाही. वर्क स्टडी आपल्यासाठी एक चांगला हेवी वेटेज टॉपिक असणार आहे. त्याच टाईपमध्ये SQC सुद्धा असणार आहे, कारण एक क्वेश्चन म्हणजे हा एक क्वेश्चन दाखवतो. एक क्वेश्चन म्हणजे 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. मग असे 10 क्वेश्चन्स आहेत आपले 20 मार्क्ससाठीचे. नंतर ह्या मेट्रोलॉजीमध्ये बघतो काय आपण एक्झॅक्टली. आता मेट्रोलॉजीमध्ये काय असतं बघा, लिमिट, फिट्स, टॉलरन्सेस, गेजेस आणि मेजरिंग डिव्हाइसेस. त्या लिमिट्समध्ये आपल्याला सुरुवातीचाच पोर्शन, एकदम इंट्रोडक्टरी पोर्शन आहे, की याच्यामध्ये अप्पर कंट्रोल, लोअर कंट्रोल, नंतर या लिमिटच्या ज्या काही रेंजेस असतील ते आपल्याला बघायचं. एक्झाम्पल याच्यामध्येच येणारे हे टॉलरन्सेस काय असतात, अलाउन्सेस काय असतात, आणि नंतर ह्या फिट्समध्ये सुद्धा असलेल्या कुठल्या टाईपचे फिट्स आहेत. फिट्स माहिती आहे ना आपले, इंटरफरन्स फिट असतो, ट्रान्झिशन फिट्स असतो, या टाईपचे हे फिट्स आपण, क्लिअरन्स फिट असतो, हे फिट्स इथे आपण डिस्कस करणार आहोत, त्याचे एक्झाम्पल्स आहेत. टॉलरन्सेसमध्ये सुद्धा माहिती आहे आपले, युनिलॅटरल, बायोलॅटरल, मग टॉलरन्स प्रोव्हाइड केल्यानंतर कसा असतो, काय असतो, वगैरे वगैरे वगैरे. ह्या टॉलरन्सप्रमाणेच आपण ह्या लिमिटला आपण डिफाईन करतो, सोपं जातं आपल्याला. नंतर गेजेसमध्ये
जसं की गो गेज असेल, नॉन गो गेज असेल किंवा ह्याच्यामध्ये काही कंपॅरेटर वापरतो आपण. गेजेसमध्ये आपण काय कन्सिडर केले की जे डिव्हाइसेस एक्झॅक्टली डायमेन्शन्स मोजत नाही त्याला आपण गेजेस म्हणलो इथं. आणि जे एक्झॅक्टली डायमेन्शन्स मोजतात, आता हे गेजेस एक्झॅक्टली डायमेन्शन्स मोजत नाहीत म्हणजे कसं, मी कसं कॅटेगराईज केलं ह्याला, ओव्हर साईज, अंडर साईज. बरोबर, आपल्याला हे सुद्धा सांगणं महत्त्वाचं असतं बघा. ओव्हर साईज, अंडर साईज, एक्झाम्पल गो आणि नो गो गेज. हा काय गो आणि नो गो हे डायमेन्शन मोजत नाही एक्झॅक्टली. एक्झाम्पल एखादा वर्कपीस असेल, त्या वर्कपीस 21.5 mm आहे, हे मोजत नाही. तो फक्त अंडर साईज आहे का ओव्हर साईज आहे ते गेजेस गो आणि नो गो गेजेस त्याला कन्सिडर करतात. कंपॅरेटर सुद्धा असतं बघा, कंपॅरेटर सुद्धा असतं याच्यामध्ये. नंतर आहे बघा मेजरिंग डिव्हाइसेस. आता मेजरिंग डिव्हाइसेसमध्ये लेंथ मेजरिंग डिव्हाइसेस, अँगल मेजरिंग डिव्हाइसेस आहेत, 3D मधले, 2D मधले, त्या टाईपमध्ये. आता लेंथ मेजरिंग डिव्हाइसेसमध्ये जसं की व्हर्नियर कॅलिपर असेल, मायक्रोमीटर असेल, या टाईपमध्ये काही बोर गेजेस असतील डेप्थ मोजण्यासाठी किंवा आउटर इनर डाया मोजण्यासाठीचे. नंतर याच्यामध्ये मेजरिंग डिव्हाइसेसमध्ये साइन बार्स असतील, काही प्रोफाइलोमीटर्स असतील, या टाईपमध्ये हे जे काही पॉईंट्स याच्यामध्ये आपण नॉन कॉन्टॅक्टिंग डिव्हाइसेस असतात बघा याच्यामध्ये. मग याच्यामध्येच येतं आपल्याला हे स्लीप गेजेस आपण याच्यामध्येच कन्सिडर करतो, प्रायमरी स्टँडर्ड्स, टर्शरी स्टँडर्ड्स. हे आलं कुठं, हे सगळं ह्या ठिकाणी येऊन जातं बघा हे. आणि त्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. आता याच्यामध्ये साइन बार एक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, मायक्रोमीटर ही महत्त्वाचा आहे. या टाईपमध्ये ही अनालिसिस बनते. चला आपण लगेचच याच्यानंतर लेक्चर नंबर 1 ला सुरुवात करूया. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.